सर्वांना नमस्कार. मी आहे. आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले आहात. लॅटिन अमेरिका, आशिया आणि आफ्रिका यांसारख्या देशांमध्ये वसाहतवाद जगभर कसा पसरला हे या मॉड्यूलमध्ये तुम्हाला समजेल. यावर चर्चा करण्यापूर्वी वसाहतवाद म्हणजे काय ते पाहूया. वसाहतवाद म्हणजे एखादा देश दुसऱ्या देशावर कब्जा करतो आणि कब्जा केलेल्या देशाच्या संसाधनांचा वापर कब्जा केलेल्या देशाच्या फायद्यासाठी करतो. शिकण्याचे परिणाम. युरोपचा विस्तार आणि सुरुवातीची वसाहतवाद. अमेरिकेतील युरोपीय वसाहती. आशियातील युरोपीय वसाहतवाद. आफ्रिकेतील वसाहतवाद. कीवर्ड. वसाहतवाद, दुसऱ्या देशावर पूर्ण किंवा अंशतः राजकीय नियंत्रण मिळविणे. त्यावर वसाहतींनी कब्जा करणे आणि त्याचे आर्थिक शोषण करण्याचे धोरण किंवा प्रथा. मोहिमा, विशिष्ट हेतूने लोकांच्या समूहाने केलेला प्रवास, विशेषत अन्वेषण, संशोधन किंवा युद्ध. अफुयुद्ध, व्यापारी हक्कांच्या प्रश्नासंदर्भात 2 युद्धे ज्यात चीनचा सहभाग होता. एक्सप्लोरर, एखाद्या नवीन किंवा अनोळखी क्षेत्राचा शोध घेणारी व्यक्ती. ओटोमन साम्राज्य, एक इस्लामी महासत्ता ज्याने मध्यपूर्वेच्या बहुतेक भागावर राज्य केले. युरोपचा विस्तार आणि सुरुवातीची वसाहतवाद. सुमारे 600 वर्षांपूर्वी जगातील लोक फारच कमी प्रवास करत असत. ते सहसा उंट आणि घोड्यांवर किंवा लहान बोटी आणि जहाजांद्वारे प्रवास करीत असत, जे केवळ किनाऱ्यावरून प्रवास करीत असत. मात्र लोक आणि देश यांच्यातील संपर्क वाढू लागला आणि वस्तू खरेदी करून चढ्या भावाने विकण्याच्या हेतूने प्रवास व्यापक होऊ लागला. IS 1400च्या सुमारास युरोप आणि आशियाला जोडणारे बहुतेक व्यापारी मार्ग मुस्लिम साम्राज्याचे, विशेषत ओटोमन साम्राज्याचे नियंत्रण होते, जे युरोपियन ख्रिस्ती शक्तींशी सतत युद्ध करीत होते. इटालियन लोक करार करू शकले आणि अरब व्यापाऱ्यांना समजून घेऊ शकले, ज्यांनी अलेक्झांड्रियामध्ये आशियाई वस्तू आणल्या आणि इटलीत विकल्या. पोलंड, स्पेन, पोर्तुगाल आणि इंग्लंड या पश्चिम युरोपातील व्यापारी व सरकारांना या व्यापाराचे महत्त्व पटले. त्यांना इटालियन व्यापाऱ्यांच्या नियंत्रणाखालील प्रदेशातून जाता भारत आणि चीनसारख्या देशांमध्ये जाण्यासाठी जलद आणि सोपा मार्ग शोधायचा होता.
अमेरिकेतील युरोपीय वसाहती. इ. 1492 मध्ये ख्रिस्तोफर कोलंबस वेस्ट इंडीज या अमेरिकेजवळच्या बेटांच्या समूहात गेला. स्पॅनिश सरकारने तो ताब्यात घेण्यासाठी आणि तेथील संसाधनांचा वापर करण्यासाठी अनेक मोहिमा अमेरिकेत पाठविल्या. त्यांना सोन्याचांदीच्या खाणी शोधून स्थानिक नेत्यांवर नियंत्रण ठेवायचे होते. युरोपातील लोकांनी जेव्हा अमेरिकेतील संसाधनांबद्दल ऐकले तेव्हा ते शेतीसाठी जमीन शोधण्यासाठी तेथे गेले. त्यांनी आपल्या मूळ लोकांचे क्षेत्र काढून त्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या आणि म्हणूनच युरोपियन व्यापाऱ्यांनी आफ्रिकेच्या अंतर्गत भागातून पकडलेल्या आफ्रिकन गुलामांना त्यांच्या एजंटांमार्फत मोठ्या संख्येने नेण्यास सुरुवात केली. लॅटिन अमेरिकेत 1500 ते 1800 या काळात दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांवर स्पेन व पोर्तुगालचे राज्य होते. या देशांना आता लॅटिन अमेरिकन देश म्हटले जाते कारण ते लॅटिनमधून आलेल्या भाषा बोलतात. स्पॅनिश शासित देशांमध्ये ब्रिक्सच्या सर्वोच्च परिषदांना सर्व अधिकार होते. वसाहतींचा कारभार चालविण्यासाठी त्यांनी स्पेनमधील महत्त्वाचे अधिकारी व सरदारांची निवड केली. स्पेनने स्वस्त मजूर आणि नैसर्गिक संसाधनांसाठी वसाहतींचा वापर केला परंतु त्यांची अर्थव्यवस्था वाढविण्यात त्यांना मदत केली नाही. वसाहतवादी सत्तेचे व्यापारावर नियंत्रण होते ज्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेला मदत झाली. वसाहतींच्या सामाजिक व आर्थिक व्यवस्थेत बदल घडवून आणून त्यांनी हे नियंत्रण राखले. वसाहतींमध्ये राहणाऱ्या स्पॅनिश लोकांना स्पॅनिश उच्चभ्रूंनी आपल्यावर नियंत्रण ठेवावे असे वाटत नव्हते. त्यामुळे त्यांनी 1810 मध्ये लॅटिन अमेरिकेत स्पेनविरुद्ध लढायला सुरुवात केली. इ. 1820 मध्ये अमेरिका हा मोठा व महत्त्वाचा देश बनला. दक्षिण अमेरिका हा आपला प्रदेश आहे असे त्यांना वाटत होते आणि युरोपीय देशांनी त्यावर नियंत्रण ठेवावे असे त्यांना वाटत नव्हते. आशियातील युरोपीय वसाहतवाद. भारत, चीन आणि जपान सारखे आशियाई देश लॅटिन अमेरिकन देशांपेक्षा वेगळे होते. भारतात त्यांची लोकसंख्या मोठी होती आणि मोठ्या सैन्यासह मजबूत साम्राज्य होती. युरोपीय सत्तांनी मुघल बादशहाशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ते मुघल सैन्याकडून अनेकदा पराभूत झाले. तरीही युरोपियनांनी गोव्यासारख्या महत्त्वाच्या बंदरांवर ताबा मिळवला आणि समुद्रावरील व्यापारावर नियंत्रण ठेवले. 16व्या शतकात पोर्तुगीजांनी हिंदी महासागरात सागरी साम्राज्य निर्माण केले. अरबी समुद्र, हिंदी महासागर किंवा बंगालच्या उपसागरात जाणाऱ्या सर्व जहाजांना त्यांनी पैसे द्यायला लावले. जहाजांनी पैसे दिले नाहीत तर पोर्तुगीज हल्ला करून त्यांच्याकडून चोरी करायचे. चीनमध्ये चीन हा भारतासारखाच मोठा लोकसंख्या असलेला देश आहे.
भारताच्या पूर्वेला वसलेले हे शक्तिशाली साम्राज्य होते. लॅटिन अमेरिका किंवा इंडोनेशियाप्रमाणे युरोपियनांना चीनवर नियंत्रण ठेवता आले नाही. परिणामी चीन आणि इंग्लंड यांच्यात असमान करार झाले, ज्याला अफुयुद्ध म्हणून ओळखले जाते. या करारांमुळे इंग्लंडला कोणत्याही निर्बंधांशिवाय चीनशी व्यापार करण्याची आणि केवळ इंग्रजी कायदे लागू असलेल्या व्यापारी वसाहती स्थापन करण्याची परवानगी मिळाली. चीनलाही इंग्लंडला इतर देशांसारखीच वागणूक देणे भाग पडले. आफ्रिकेतील वसाहतवाद. 1800 पूर्वी युरोपियनांना आफ्रिकेवर नियंत्रण ठेवायचे नव्हते. त्याऐवजी त्यांनी आफ्रिकेतून लोकांना घेऊन अमेरिकेत गुलाम म्हणून विकले. इंग्लंडसारख्या काही देशांनी आफ्रिका किनारपट्टीच्या काही भागांचा वापर करून भारत आणि चीनच्या वाटेवर आपली जहाजे पुन्हा साठवून ठेवली. आफ्रिकेकडे व्यापारासाठी देण्यासारखे फारसे काही नाही, असे त्यांना वाटत नव्हते. युरोपीय लोक आफ्रिकेला डार्क कॉन्टिनेंट म्हणत असत कारण त्यात नेमके काय आहे याची त्यांना फारशी माहिती नव्हती. आफ्रिका हा मुख्यतः उंच पठार असून किनाऱ्याजवळ जमिनीचे क्षेत्रफळ कमी आहे. आफ्रिकेतील नद्या पठारावरून वाहतात आणि किनाऱ्यावर पोहोचतात. यामुळे युरोपीय व्यापाऱ्यांना आफ्रिकेच्या अंतर्गत भागात जाणे अवघड झाले. पण 19व्या शतकात, विशेषतः 1850 नंतर युरोपीय देशांनी आफ्रिकेच्या आतील भागाचा शोध घेण्यासाठी लोकांना पाठवले. शोधकांना नद्या, पर्वत, खनिजे, जंगले आणि तेथे राहणाऱ्या लोकांसह त्यांनी भेट दिलेल्या ठिकाणांचे नकाशे बनविण्यास सांगितले. या माहितीचा उपयोग हे प्रदेश कसे जिंकायचे आणि कसे वसवायचे याचे नियोजन करण्यासाठी केला जात असे. आफ्रिकेत 1850 ते 1870 चे दशक. 1850 आणि 1860 च्या दशकात शोधकांना आफ्रिकेच्या मध्यभागी आणि नाईल नदीची सुरुवात असलेले मोठे तलाव सापडले. नाईल नदी नायजर, कांगो आणि झाम्बेझी नद्यांच्या मार्गांवर सुरू झाली आणि अनुसरण केली. आफ्रिकेतील अनेक मौल्यवान गोष्टींची माहिती त्यांना मिळाली. आफ्रिकेत तांबे, टीन, रबर, पाम तेल, कापूस, चहा आणि कोको यांसारखे महत्त्वाचे साहित्य असल्याने त्यांना आपली उत्पादने आफ्रिकेत विकायची होती. अठराशे 1870 च्या दशकात अनेक देशांना आफ्रिकेवर नियंत्रण मिळवायचे होते. त्यावेळी आफ्रिकेचा केवळ 10% भाग इतर देशांच्या ताब्यात होता. परंतु पुढील 40 वर्षात इथिओपिया आणि काही छोटी ठिकाणे वगळता जवळजवळ संपूर्ण आफ्रिकेवर इतर देशांचे नियंत्रण होते. इथिओपियाने इटलीविरुद्ध युद्ध जिंकले आणि ते एकमेव बिगरयुरोपीय साम्राज्य उरले.
त्यांना बोलून त्यांचे प्रश्न सोडवता येत नव्हते, म्हणून त्यांनी भांडणे सुरू केली. युरोपीय सत्तांमध्ये वसाहती आणि प्रदेशांची स्पर्धा वाढत गेली, ज्यामुळे 1914 मध्ये पहिले महायुद्ध झाले. हे आतापर्यंतचे सर्वात विध्वंसक युद्ध होते. निष्कर्ष: वसाहतवादाचे आर्थिक विकास, सांस्कृतिक देवाणघेवाण, सामूहिक कटुता आणि सांस्कृतिक दरी असे वसाहतवादी प्रदेशांसाठी फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. 20व्या शतकात राष्ट्रवाद आणि वसाहतवाद विरोधी चळवळींच्या उदयानंतर जगाच्या बहुतांश भागात वसाहतवाद संपुष्टात आला.